नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे साठेखत म्हणजेच अग्रीमेंट टू सेल। मित्रो, मागच्या व्हिडिओत आपण पाहिलं आहे की विसार पावती म्हणजे काय। विसार पावती ही जेव्हा आपण टोकन देतो आणि काही दिवसासाठी जमीन मालकाला किंवा फ्लॅट धारकाला आपण निर्बंध घालतो की तू फ्लॅट कोणाला दाखवू नको, जमीन दाखवू नको, मला कागदपत्र तपासू दे, त्याच्यासाठी इतके दिवस तू कोणाला दाखवू नको, हे निर्बंध घालतो। त्याच्यासाठी जी काही टोकन रक्कम देतो त्या अनुषंगाने जो कागद करतो तो विसार पावती। आता विसार पावती तुम्ही केलीत आणि डॉक्युमेंट तपासलेत, सगळे डॉक्युमेंट ओके आलेत, आता तुम्हाला व्यवहार करायचा आहे। खरं तर हा व्यवहार तुम्ही थेट खरेदी खताने करू शकता जर तुमच्या खिशात फुल पेमेंट असेल तर। पण समजा फुल पेमेंट नसेल, त्या केसमध्ये तुम्हाला लोन घ्यावं लागेल, पैशाची अरेंजमेंट करावं लागेल, तर त्याच्यासाठी काही कालावधी जाणार असतो। मग त्या पिरियडमध्ये तुम्ही साठेखत किंवा अग्रीमेंट टू सेल करता। आता दोन्ही डॉक्युमेंट एकच आहेत, साठेखत आणि अग्रीमेंट टू सेल, पण प्रॉपर्टी बदलली की थोडंसं त्याचं नेचर बदलतं। जर तुम्ही जमीन घेत असाल तर तुम्ही साठेखत करता आणि तो जो साठेखत आहे याच्यामध्ये महत्त्वाच्या 3 गोष्टी लिहिता। एक आहे त्या जमिनीचा तपशील, दुसरा पेमेंट, तुम्ही किती पेमेंट ठरलं आहे, कन्सिडरेशन किती ठरलं आहे, त्या काय टप्प्याने देणार आहात, आणि तिसरं जो आहे ताबा, आणि चौथं एक महत्त्वाचं म्हणजे लिमिटेशन किंवा टाईम बार। जमिनीच्या केसमध्ये लिमिटेशन आणि टाईम बार बरीच लोक लिहत नाही आणि हा जो साठेखत आहे कायमचं आयुष्यामध्ये आपल्याला आपल्या डोक्यावर बसता आणि त्रास देतो। काय आहे टाईम बार? जमीन मालक आणि जमीन घेणारा यांच्यामध्ये व्यवहार झाला, समजा जमिनीची किंमत 50 लाख आहे, जमीन घेणाऱ्याने ती व्हॅल्यू मान्य केली आणि तुमच्यात साठेखत झाला, पण टाईम बार नाही टाकलात तुम्ही। म्हणजे काय की 6 महिन्याच्या आत घेणाऱ्यांनी संपूर्ण रक्कम द्यावी आणि जमिनीचा खरेदी खत करून घ्यावं। तसे न केल्यास हा साठेखत रद्द होईल। हा टाईम बारचा क्लॉज बरेचदा टाकत नाही, मग ते आपल्या अंगावर येतं। काय होतं, घेणारा जो आहे 50 लाख ठरले, तुम्हाला आत्ता 5 लाख देतो, पुढच्या महिन्यात अजून तुम्हाला 2 लाख देतो, साठेखत करून घेतो। उरलेले जे काही तुमचे पैसे उरलेले आहेत, 5 आणि 2 7 लाख तुम्हाला आलेत, आता 43 लाख हा कधीच देत नाही। मग तुमची जमीन फसते, तुम्ही दुसऱ्याला विकू शकत नाही। का? कारण या माणसाच्या लाभात साठेखत करून दिला आहे आणि त्याच्यावर निर्बंध नाही आहे। का निर्बंध नाही? कारण तुम्ही टाईम लिमिटेशन टाकलेलं नाही आहे, किती महिन्यात व्यवहार पूर्ण केला पाहिजे ही अट टाकली नाही। त्याच्यामुळे तो अख्ख्या आयुष्यात 30-40 वर्षात कधीही व्यवहार करू शकतो। जेव्हा त्याच्याकडे पैसे येतील 40 लाख 43 लाख तेव्हा तो देईल, त्याच्यावर टाईम लिमिटेशन नाही। आणि जर अशा पद्धतीने जर साठेखतात चूक झाली, लिमिटेशन किंवा टाईम बार नाही घातला, तर हा साठेखत आपल्याला आयुष्यभर त्रासदायी ठरतो। मग याला रद्द करण्यासाठी कोर्टात गेल्यावर कोर्टसुद्धा रद्द करत नाही, कारण टाईम बार नाही आहे। आणि या सगळ्याचा फायदा त्या माणसाला मिळतो ज्याने तुमच्याशी व्यवहार केला जमीन घेतो म्हणून। मग तो तुम्हाला प्रेशराईज करतो, मग थोडेफार पैसे देऊन ती जमीन हडपून घेतो। अशा पद्धतीचे बरेच केसेस येतात। त्याच्यामुळे जमिनीचं जर साठेखत असेल तर 3 क्लॉजच्या व्यतिरिक्त हा चौथा क्लॉज, 3 कोणता, की जमिनीचा तपशील, पूर्ण तपशील चतुर्सीमासकट, दुसरा कन्सिडरेशन, व्हॅल्यू किती ठरलं आणि देण्याचे टप्पे काय आहे, आणि तिसरा पजेशन, आणि चौथा टाईम बार किंवा लिमिटेशन, व्यवहार किती दिवसात व्हावं याबद्दलचा टाईम बार आणि लिमिटेशन तुम्ही लिहायचं। हे झालं जमिनीचं। पण समजा तुम्ही फ्लॅट घेत असाल तर साठेखताऐवजी तुम्ही अग्रीमेंट टू सेल करता बिल्डरसोबत। तिथे काय आहे, जोपर्यंत तुम्ही अग्रीमेंट टू सेल करत नाही तोपर्यंत बँक तुम्हाला लोन देत नाही। त्याच्यामुळे बिल्डरसोबत अग्रीमेंट टू सेल करायचं असतं। तिथे सुद्धा या गोष्टी पाहायच्या असतात, लिहायच्या असतात, की प्रॉपर्टीचं डिस्क्रिप्शन, तुमचं पेमेंट, आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट या फ्लॅटच्या केसमध्ये ती म्हणजे पजेशन डेट। बरीच लोक पजेशन डेट बघत नाही, मग बिल्डर तुमच्या डोक्यावर बसतो, पजेशनही देत नाही, फ्लॅटही देत नाही, पैसेही देत नाही। असं खूप लोकांसोबत होतं। तुम्ही रेरामध्ये गेल्यानंतरही लगेच निकाल लागत नाही, बऱ्याच गोष्टी बिल्डरच्या बाजूने जातात। त्यामुळे जर तुम्ही अग्रीमेंट टू सेल करत असाल तर या 3 गोष्टी पाहायच्या आणि त्या योग्य आहेत का तपासूनच तुम्ही सही करायचं आणि अग्रीमेंट टू सेल एक्झिक्यूट करायचं। तर मित्रो, हा फरक आहे साठेखत आणि अग्रीमेंट टू सेलमधील कंटेंटचा। अदरवाईज हेडिंग वाईज 2 हेडिंग वेगळ्या दिसल्या तरी त्या दोघांचंही स्वरूप एकच आहे, साठेखत। तर मित्रो, ही होती माहिती साठेखताबद्दल। तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन, त्यासाठी कायदेभान पाहत राहा। आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात। माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही। व्हॉट्सॲपवर जा, नाव गाव जिल्हा केसची माहिती लिहून पाठवा। तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ। बाय।